तर तुम्ही म्हणशीला की ह्यावरून कुठे निघाल्या? तर आम्ही निघालेलो औदुंबरला. औदुंबर हे गाव सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठी वसलेले भारतातील अनेक दत्तक्षेत्रांपैकी प्रमुख दत्तक्षेत्र आहे. नुसतीच दत्त जयंती झालेली त्यामुळे दत्त जयंती निमित्त लावलेले बॅनर तसेच होते. खूप साऱ्या प्रवासानंतर पोचलो एकदाशी. अधूनमधून आपल्या कामातून वेळ काढून देवदर्शनाला आपण जायलाच हवं. तर आम्ही तेथे गेल्यानंतर आधी त्या दिदीने आम्हाला गंध लावला. तर बघा मंडळी, तेथे गेल्या गेल्या आमच्या शिवची खेळणी खरेदी सुद्धा झाली. कुठे जरी गेलं तरी आमच्या शिवला नवीन खेळणी घ्यायलाच लागतात. घरामध्ये एवढी खेळणी पडल्यात तरी त्याला काहीतरी नवीन खेळणी पाहिजेच असतात. चप्पल स्टँडला चप्पल काढून आम्ही आत निघालो. तर हे बघा, पाय धुण्यासाठी किती छान सोय केली आहे ना. तर हा बघा, पायाचे ठसे उठवत कसा आत चालला आहे. नुसतीच दत्त जयंती झालेली म्हणून मंदिर बघा किती छान सजवले आहे. सगळीकडे फुलांच्या माळा लावून लाइटिंग पण खूप छान केली आहे. तर मंडळी, हे सर्व पाहून खूप छान वाटलं, मनाला प्रसन्न वाटलं. जास्त काही गर्दी नव्हती त्यामुळे दर्शनही चांगले मिळाले. देवाची मूर्ती डोळे भरून बघितली. नंतर मंदिराला प्रदक्षिणा घालताना तेथे खूप माकडे होती. आणि हे बघा मंडळी, देवासमोर ठेवलेला प्रसाद माकड कसे खात आहे. हे पाहून असं वाटलं की देवासाठी ठेवलेला प्रसाद प्रत्यक्षात देवच येऊन खात आहे. नंतर आम्ही नदीकडे निघालो. तर हे बघा, तेथे काय लिहिलं होतं, मगरीपासून सावध राहा. तर तेथे बोटिंग सुद्धा करू शकता. आम्ही माशांसाठी खायला आणले होते. माशांना खायला टाकताच बघा कसे सगळे मासे गोळा झाले. आणि बघा, आमच्या शिवची इकडे पोच द्यायची चालू आहे. त्यालाही इथले वातावरण खूप आवडले होते. त्याला आधीच नदी बघायला खूप आवडते. नदीच्या काठी बसून बघा कसे फुगे उडवायचे काम चालू आहे. दत्त महाराजांचे मंदिर म्हणलं की तेथे श्वान खूप बघायला मिळतात. काय विशेष आहे ना मंडळी. शिवचे बाबा बघा कसे निघताना सुद्धा सारखे सारखे नमस्कार करत आहेत. त्यांचा तर इथून पायच निघत नव्हता. हे मंदिर त्यांना खूप आवडले होते. शिवकडे बघा, जाताना सुद्धा पाय धुवून जायचं म्हणत होता, म्हणून पाण्यात कसा खेळत बसलाय. येथे दर्शनाला आलेल्या भक्तांना प्रसाद चालू होता, पण आम्ही काही प्रसाद घेतला नाही. आधीच आम्हाला खूप वेळ झाला होता. प्रवासही खूप लांबचा होता. आजच्या दिवशी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.